Hello dear students, welcome to English video lecture. I am Professor Randir here. We are dealing a poem from section number 2 which name is Cherry Tree. This poem is written by Ruskin Bond. In the previous video we have learned how the experience of tree planting and a cherry tree who grown day by day, and it took almost 8 years. All the conditions was not proper for cherry tree, but they survived it, and now it has become tall. The remaining part of the poem we have to learn in today's video lecture. See the page number 67. Okay. The final paragraph on page number 67. I lay on the grass at S, looking up through leaves at the blue, blind sky, at the finches as they flew and flitted through the dapple green, while bees in an ecstasy drunk of nectar from each bloom, and the sun sank swiftly, and the stars turned in the sky, and moon moths and singing crickets, and yes, I prize night and stars and tree, the small, the cherry grown by me. Ruskin Bond. The explanation of this final stanza is I lay on the grass at S. A poet who is telling about a cherry tree, how it was looking when a poet who lay on the grass, जेव्हा कवी गवतावरती बसलेले होते, गवतावरती पडलेले असताना त्या झाडाखाली ते झोपलेले होते. आय ले ऑन द ग्रास ॲट एस, लुकिंग अप थ्रू लीव्ज ॲट द ब्लू, अँड ही वॉज लुकिंग थ्रू द लीव्ज ऑफ दॅट चेरी ट्री. त्या पानांमधून ते आकाशाकडे बघत होते. वृक्षाखाली ते बसलेले होते आणि त्या ठिकाणावरून ते आकाशाकडे बघत होते. पानांच्या आरपार ते आकाश, निळसर आकाश त्यांना दिसून येत होतं. ॲट द ब्ल्यू ब्लाइंड स्काय, ॲट द फिंचेस ॲज दे फ्ल्यू, अँड ॲट द सेम टाईम देर वर अ फ्यू बर्ड्स, दे वर फ्लाइंग. त्या ठिकाणी काही पक्षी होते. फिंचेस म्हणजेच की किडे खाणारा एक पक्षी. ते पक्षी झाडावरील किडे वगैरे खाण्यासाठी ते गिरट्या मारत होते. अँड फ्लिटेड थ्रू द डॅपल ग्रीन. फ्लिटेड मीन्स भरकन उडून जाणे. दॅट बर्ड फ्लिटेड थ्रू द डॅपल ग्रीन. डॅपल ग्रीन मीन्स हॅविंग डार्क ऑर लाईट पॅचेस. म्हणजेच पानांची नक्षीदार जाळी तयार झालेली होती आणि त्यामधून ते पक्षी भुरकून उडून जात असायचे. दिस इज द अमेझिंग एक्सपिरियन्स ही हॅज बीन शेअरिंग टू अस. व्हाईल बीज इन ॲन इक्टेसी ड्रँक. व्हाईल बीज, बीज मीन्स हनी बीज, माशा, मधमाशा, की त्यांना जो आनंद मिळतोय फुलातील जो काही मध आहे, मकरंद म्हणतात त्याला, नेक्टर इन इंग्लिश इट्स कॉल्ड नेक्टर. तो मध खाताना किंवा तो मध फुलांमधून शोषून घेताना त्यांना खूप आनंद होतोय. व्हाईल बीज इन ॲन इक्टेसी ड्रंक ऑफ नेक्टर फ्रॉम ईच ब्लूम अँड द सन सँक. फ्रॉम ईच फ्लावर दे आर ड्रिंकिंग nectar and the sun sank. Now the sun sank, it means सूर्यास्त होते. अशा अवस्थेतली, अशा वेळेचे प्रसंग पोएट इथे सांगतात. ऑफ नेक्टर फ्रॉम ईच ब्लूम अँड द सन सँक. सूर्यास्त, सूर्य मावळायला गेलाय आणि त्या अवस्थेतले वर्णन इथे चालू आहे.
Swiftly, sun sank swiftly. सूर्य आता सूर्यास्त होत आहे. अँड द स्टार्स टर्न इन द स्काय. रात्र काळोख पसरायला सुरुवात झालेली आहे आणि आकाशामध्ये तारे दिसून येत आहेत. अँड द स्टार्स टर्न इन द स्काय. टर्न मीन्स दिसून येणे. And moon moth and singing crickets and I. Now everywhere there is a darkness. Stars are turned in the sky and moon moths, चंद्र वगैरे ह्या सर्व गोष्टी त्या आता दिसायला लागल्यात. अँड सिंगिंग क्रिकेट्स. क्रिकेट्स मीन्स रातकिडे ते सुद्धा दिसवायला लागलेले आहेत. अँड आय प्राईज नाईट अँड स्टार्स अँड ट्री. इन दिस सिच्युएशन अ पोएट हू फील ग्रेट प्लेजर हिमसेल्फ. स्वतःला खूप आनंदित समजतात, आनंद होतो त्यांना आणि ते प्राईज करतात या रात्रीची, की जे रात्र आकाशामध्ये तारे आहेत, वृक्षाला बहर आलेला आहे, सर्व परिस्थिती अगदी ॲटमॉस्फिअर अगदी आनंददायी आहे. प्राईज नाईट अँड स्टार्स अँड ट्री. प्राईज मीन्स प्रशंसा करणे. प्राइजिंग द नाईट, द स्टार्स अँड द ट्री. दॅट स्मॉल द चेरी ग्रोन बाय मी. अँड ही रिमेंबर हाऊ द सॅपलिंग ऑफ cherry tree, how the seed was and now it has become a grown tree. ते आठवत आहे की एक बी होतं आणि त्या बीपासून रोपटं उगवलं आणि रोपट्याचं वृक्ष झालं आहे. या सर्व गोष्टींचा खरोखर त्यांना खूप आनंद वाटतो आहे. बिकॉज इट टूक ऑलमोस्ट 6 years फॉर ग्रोईंग. या सर्व गोष्टीचा आनंद त्यांना शेवटी ते व्यक्त करत आहेत. दॅट स्मॉल द चेरी ग्रोन बाय मी. आणि जी बी लावलेली होती त्या बीचं वृक्षात रूपांतर झालं हे खरोखर त्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचं म्हणजेच एक आनंददायी घटना होती. इन दिस वे वी हॅव लर्न द एक्सप्लेनेशन ऑफ दिस पोएम. वी हॅव टू लर्न द फिगर्स ऑफ स्पीच ऑफ द पोएम फ्रॉम पेज नंबर 66. द लाईन इट वॉज व्हेरी स्मॉल 5 months child lost in the tall grass running wild. This is an example of antithesis. 10th number line. It was very small 5 months child lost in the tall grass running wild. These two lines, it means 10 and 11 number lines, are the example of antithesis. Antithesis means two opposite ideas comes in the line. It means the opposite words also indicate us. This is an example of antithesis. Small and tall, these are opposite words comes in the line, therefore it is an example of antithesis. जो दोन परस्पर विरोधी घटना, वाक्य, शब्द इत्यादी जर एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये येत असतील तर ते साहजिकचपणे अँटिथिसिसचं उदाहरण असतं. लाईन नंबर 10th and 11th आर द एक्झाम्पल ऑफ अँटिथिसिस. द नेक्स्ट लाईन. Shrivel the slender stem even so. This is an example of alliteration. The bold word is here. Shrivel the slender stem even so. This is an example of alliteration. Why this is an example of alliteration? Because of repetition of sound yes in the line. In the word shrivel and in the word slender, the first letter S is repeated. Therefore, it is an example of alliteration. I hope you understand the figures of speech. That is very crucial to us. See the next page, 67 page number.
The second line on 67 page number, I could only wait as one. This is also another example of alliteration. Who watch wondering while time and the rain. This is an example of alliteration once again. The repetition of word W here. A sound W is repeated here in the first word, in the second word and in third word also. पहिल्या तिन्ही शब्दामधील पहिलं अक्षर जे आहे W हे व्हाईल म्हणजे एकंदरीत 4 वेळा W हा शब्द या ठिकाणी पुनरावृत्ती झालेली आहे. Therefore it is an example of alliteration. In earlier line, I could only wait as one. In this line, the word sound O is repeated in the word only and one. Only आणि one या शब्दामध्ये पहिलं अक्षर रिपीट झाल्या कारणामुळे हे सुद्धा अलिट्रेशन अलंकाराचं उदाहरण आहे. इट मीन्स द सेकंड लाईन, आय कुड ओनली वेट ॲज वन अँड हू वॉच वंडरिंग व्हाईल टाईम अँड द रेन. दीज टू लाईन्स आर एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन. सी द नेक्स्ट, द लाईन कम बॅक थिनर रॅदर पुअर बट richer by a cherry tree at my door. This is an example of antithesis. Come back thinner, rather poor, but richer by a cherry tree at my door. In the line, the two opposite ideas are expressed. Therefore, it is an example of antithesis. Which are the two opposite ideas that I am going to tell you? Come back thinner, rather poor, but richer by a cherry tree at my door. Poor and richer, these are two opposite words comes in the line. Therefore, it is an example of antithesis. गरीब आणि श्रीमंत असे दोन परस्पर विरोधी शब्द या ठिकाणी आल्या कारणामुळे अँटिथिसिस हे अलंकार झालेले आहे. द फायनल लाईन in this stanza, pink fragile, quick to fall at the merest, pink fragile, quick to fall. The second last line from this paragraph, this stanza, pink fragile, quick to fall. This is an example of climax. म्हणजेच असेंडिंग ऑर्डर या ठिकाणी आहे, चढता क्रम असल्या कारणामुळे पिंक फ्रेजाईल क्विक टू फॉल. जी काही श्रंखला या ठिकाणी मांडण्यात आलेली, द ब्लॉसम्स कलर, द फ्लावर्स कलर इज पिंक अँड इट ऑल्सो फ्रेजाईल अँड क्विक टू फॉल. तकलादू आहेत आणि ते लगेचच गळून पडतात. ह्या ज्या घटना आहेत, आधी बहर येतो, त्यानंतर ते फूल उमललं जातं आणि नंतर वाऱ्याने ते पडतं. या सर्व क्रिया हे क्रमाने आहेत, सिक्वेन्स आहे. त्या कारणामुळे या ठिकाणी क्लायमॅक्स हा अलंकार होतो. क्लायमॅक्स इन मूवी वी ऑफन वॉच अ क्लायमॅक्स. सेम वे हिअर ऑल्सो द एक्झाम्पल shows us the climax. In this way, we have learned the poetic devices of this poem. Poetic appreciation will provide you after the video. Keep watching English video regularly. Thank you once again.